तुम्हाला आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय सगळ्यांना? सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 2 दिवस जरा थोडीशी तब्येत नरम आहे. मी आज जो आत्ता इथे आलोय, मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती. मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर, तुमच्या प्रेमाखातर आज इथे आलो. फार काही लंब भाषण करणार नाही, परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन, निश्चित देईन. कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येतच नाहीत. हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला. मग आपण म्हणतो काय झालं? व्हायरल होता. हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास 12 दिवस 13 दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे 3 ऑगस्ट 1947 ला स्थापना झाली आणि 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष. इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. मला अजूनही आठवतंय की 1981 साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते, कम्युनिस्ट पक्षाचे. खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे, पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते, मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं. म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा, तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं. आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती 2 भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत. जयंतरावनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे, आणि ते बाकी काय नाही, फक्त मराठीवर बोला. त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं, पण जयंतराव बोले नका बोलू तर, म्हणून त्याच्या मला काय बोलता नाही येणार होता. इथे मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय. नाही, दुसऱ्यांदा येतोय. पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो.
राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, सगळ्या गोष्टी असतात. पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे, पक्षाचा विचार न करता. आज ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे. आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्या आहेत, काय चालल्या आहेत? जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच, कुंपणच शेत खात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, उद्योगधंदे येत आहेत, उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत. मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये, बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग? या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोलले की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही, गुजरातमध्ये नाही हिंदी. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील. मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही, कसलंही स्थान नाही. मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा, शेतीची जमीन गुजरातमधली काय परिस्थिती आहे. गुजरात टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही. म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधून जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही. हे भारतामध्ये चालू आहे. हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही. समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा? आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेतंय, कोण येतंय, कोण राहतंय, काय चाललंय माहिती नाही.
ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येते, कोण राहते, कोण जमिनी विकत घेते माहिती नाही. जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खास करून रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. आमचेच लोक विकतायत. आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की ह्यातनं आम्हीच संपणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर, जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. स्वाभिमान शून्य माणसं जेव्हा होतात ना, त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत. तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्याची स्वतःची दशा होता कामा नये. तुम्ही जिवंत असलं पाहिजेत, तुम्ही मोठे झाले पाहिजेत, पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता कामा तुम्ही. इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या. दुसरे उद्योग येत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात. अहो गुजरातमध्ये आता दोनदा झालं, दोनदा मी त्याशी म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. 20,000 लोक. कोणी ते आंदोलन केलं होतं, तो काय नाव त्याचं आमदार, अल्पेश ठाकूर. त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये. बातम्या नाहीत. बिहारी लोकांना हाकलून दिले, जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, मग जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो? आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले. म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा, आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच, परंतु आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने, तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्यासमोर येता आलं. 2 शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हात जोडून विनंती आहे की जागे राहा, कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, सतर्क राहा. आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.